नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, छोट्या पडद्यावरील कलाकारांचा घराघरात एक वेगळा चाहता वर्ग तयार होतो। स्टार प्रवाह वाहिनी सध्या टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे, त्यामुळे साहजिकच या वाहिनीवरच्या बऱ्याच मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा अग्रेसर असतात। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला लक्ष्मींच्या पावलांनी ही मालिका आली। या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं। कला आणि अद्वैतची जोडी सर्वांच्या पसंतीस उतरली। ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा कायम टॉप 4 मध्ये असते। याच लक्ष्मींच्या पावलांनी मालिकेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। लक्ष्मींच्या पावलांनी या मालिकेत अक्षर कोठारी आणि ईशा केसरकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। अक्षर या मालिकेत अद्वैत चांदेकर ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे, तर त्याच्या 2 भावांच्या भूमिकेत ध्रुव दातार आणि ऋतिक तळवलकर असे 2 अभिनेते झळकत आहेत। यापैकी राहुलची भूमिका साकारणाऱ्या ध्रुव दातारने मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे। ध्रुवने स्वतः याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे। ध्रुवने या पोस्टमध्ये दिग्दर्शकाचे व आपल्या चाहत्यांचे सुद्धा आभार मानले आहे। ध्रुवने अचानक मालिकेतून एक्झिट घेतल्याने त्याचे चाहते काहीसे नाराज झालेले आहेत, पण आता लक्ष्मींच्या पावलांनी मालिकेत राहुलची भूमिका अभिनेता अद्वैत कडने साकारणार आहे। त्याने यापूर्वी ऐकुटे काय करते या मालिकेत सुद्धा काम केलं आहे, त्यामुळे प्रेक्षकांना आता अद्वैत कडनेच्या रूपात नवीन राहुल पाहायला मिळेल। दरम्यान मालिकेबद्दल सांगायचं झालं तर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका दररोज रात्री 9:30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाते। या मालिकेत प्रेक्षकांना दमदार अशी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।